आता हे मी माकड चाळे का करतोय आणि इतकं भारी ठिकाण कुठून आलं. 2026 मध्ये कमबॅक कसा करायचा हा विचार करून करून कंटाळा आला होता, म्हणून टेन्शनच्या कमरेत लात घालून आलं फिरायला. ओहो ये वादिया ये मौसम पर कोई साथ नहीं है हमदम दुदुम. तर मी आलोय आज शहागडला, ज्यालाच पेनगिरी किल्ला सुद्धा म्हणतात. हे संगमनेर पासून 20 किलोमीटर लांब आहे आणि गाडी डायरेक्ट गडावर येते, विषयच नाही काही. गडावरती देवीचं मंदिर आहे, आधी दर्शन करून घेतलं आणि मग या सुंदर नजारे आणि मंदिर पाहत बसलं. खाली आणखीन एक देवीचं मंदिर होतं, तिथं दर्शन घेतलं. हो पाणी पाणी डुबुक. आणि सध्या तिथे फुलले आले, इतकं भारी वाटतं पाहायला. तिथं आणखीन थोडं खाली एक मारुतीचं मंदिर पण आहे, तिथं दर्शन घेतलं आणि बाकीचा नजारा पण पाहिला. मस्त एकदम जंगल जंगल आहे भारी, म्हणून थोडंसं शूटिंग पण उरकून घेतलं. किल्ला पाहून झाल्यानंतर तिथूनच 2 किलोमीटर वाडा येतो, पाहायला गेलो. वाड्याच्या आत मस्त बाग लावला होता फुलाचा. ऍक्च्युली ते वाडा नसून वाडासारखं दिसणारं मंदिर आहे मारुतीचं. वाडा पाहून तुमच्या तोंड बघते एवढंच निघान हुप्प हय हुप्प हय. आहा वाड्याला वरतून पण पाहिलं, एक नंबर दिसतो वाडा यार. म्हणजे काय वाडा यार, काय श्रीमंत लोक होते त्यावेळेसची. मी पण थोडस राजासारखं फील करून घेतलं आणि मग शनिदेवाचं दर्शन घेतलं तिथंच. अरे बाबा एवढी मोठी गदा, गदा पाहिली. आता वटवृक्ष पाहू. जेसीबी ओ माय डार्लिंग, कदरम कदरम कुतरम कदरम कुतर. आता मी पोचलोय वडाच्या झाडाकडे. बघा केवढा विशाल काय वृक्ष आहे ते. तिथे पण मस्त एक भारी मंदिर आहे, माहित नाही कसले पण मस्त एकदम भारी वाटतं पाहिला, एक नंबर. आता लय पैसे खर्च केले, कपची चिचा घातून घरी निघतो. बॉय बॉय राम राम.